safe steps. The topic is related to geriatrics and prevention of falls, the causes, the preventive strategies of falls, and benefits coming out of this prevention of falls. So this is a very important topic that we are dealing today. For this, I invite Dr. Antara to detail you about this प्रोग्राम्स शेड्यूल टुडे. माझं नाव डॉक्टर अंतरा देशमुख. तर आपण इथे सेफ स्टेप्स क्लिनिकचं इनॉग्रेशन करायला पण जमलेलो आहोत. हा मुद्दा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि उपचार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या या विशेष उपक्रमात आपण जाणून घेणार आहोत की वृद्धकाळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत आणि मानसिक तसेच शारीरिक दृष्टिकोनातून ज्येष्ठ नागरिकांची कशी मदत केली जाऊ शकते हे आजच्या कार्यक्रमात आपले सगळे डॉक्टर्स आपल्याला इथे सांगणार आहेत. Good afternoon to all. This is our very first step towards one of our dreams is to deliver the best geriatric care in India. So while we are looking at the geriatric care, we have done a number of projects already on the way. We are developing a geriatric course. It will be a 9-month course. We are looking at either the Bombay University to accredit it so that we can really be able to upskill maybe villagers and other caregivers to become geriatric caregivers. So that's something that will be a game changer for everybody. Yes, today we have geriatricians, we have internal medicine doctors, we have other consultants who look after the medical aspect of geriatrics. आपले आदरणीय CEO सर डॉक्टर जवाहरलाल फर्नांडिस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेलं सेफ स्टेप्स क्लिनिक ही एक नवीन संकल्पना कमलेश रुग्णालयामध्ये पहिल्यांदा आपण सुरू करत आहोत. इथे सगळे उपस्थित असलेले सर्व श्रोते आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कमलेश बजाज च्या कार्यक्रमाला पार्टिसिपेट करणाऱ्या सर्व श्रोत्यांना आज आम्ही खूप महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो की अशा प्रकारचं पहिलं केंद्र कमलेश बजाज रुग्णालय सुरू करत आहे. कमलेश बजाज रुग्णालय हे खऱ्या अर्थाने संपूर्ण किंवा परिपूर्ण रुग्णालय आहे. त्याच्यामध्ये पेडियाट्रिक्स टू जेरियाट्रिक्स असा संपूर्ण प्रवास रुग्णांचा कसा सुखकर होईल या दृष्टीने आम्ही कायम प्रयत्नशील असतो. तर इव्हन जेरियाट्रिक्सचे डिपार्टमेंट सुरू करणारं कमलेश बजाज रुग्णालय हे पहिलंच रुग्णालय आहे आपल्या संपूर्ण भागामध्ये. First of all, I would like to congratulate Team KBH for this wonderful initiative called as Safe Steps Clinic, which would help our senior citizens to live a safer and healthier life. I am a consultant orthopedic and sports medicine specialist. So friends, we are all living in the era where people are living a longer life, but the challenge is to live a healthier life. So the physical activities plays a central role in maintaining the health, independence and the quality for older adults. However, the exercises for the elderly are not the same as for the young athletes. This is because the seniors have unique needs due to the change in the bones, tendon, ligaments and joints. And this is why they need tailored exercise routines which are essential for them. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या घरातलं लहान बाळ असतं, त्या लहान बाळाचं पहिलं पाऊल टाकण्यासाठी त्याला आधाराची गरज असते. त्याचप्रमाणे आपल्या घरातले जे ज्येष्ठ नागरिक असतात किंवा वयोवृद्ध जे असतात त्यांचं सुरक्षित पाऊल टाकणं पण खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी त्यांना आधार लागतो. तर हा आधार जो आहे तो आपण सेफ क्लिनिकद्वारे देणार आहोत. तर याच्यासाठी मी आपल्या हॉस्पिटलचे सेवू सर, मेडिकल डायरेक्टर रोडे सर आणि दिलीप वैष्णव सरांचे धन्यवाद देतो की त्यांनी हे क्लिनिक चालू करायला. I'm glad to be part of this important initiative by the KBH team, which is for the elderly people. So it's very nice to be part of this important initiative for the healthier future of our elderly ones, which are very important part of our life. डॉक्टर मधुबाला मॅडम पर्यंत आपण सगळ्यांनी ऐकलंय की फॉल प्रिव्हेन्शन काय करायचं, ज्येष्ठांमध्ये काय काळजी घेतली पाहिजे. तर आपण कुठल्याही आजी आजोबांकडे ट्रीटमेंटला गेलो किंवा ते ट्रीटमेंटला आपल्याकडे आले तर पहिलं वाक्य त्यांचं असं असतं की आम्हाला परस्वाधीन व्हायचं नाही आहे. म्हणजे काय, आम्हाला इंडिपेंडंट राहायचं आहे, कोणी आमची सेवा करता कामा नाही. तर जेरियाट्रिक फिजिओथेरपी म्हणजे ज्येष्ठांची फिजिओथेरपी. जसं पाटील सरांनी आपल्याला सांगितलं की इंडियामध्ये अबाव 60 आपण जेरियाट्रिक पॉप्युलेशन म्हणून काउंट करतो. तर ही फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचार जे घेणारे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना जेरियाट्रिक फिजिओथेरपी म्हणतो आपण. सेफ स्टेप्स
क्लिनिकचं आपण इनॉग्रेशन प्लॅन केलं होतं. त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या CEO सर डॉक्टर जॉर्ज नोएल फर्नांडिस सर यांची कल्पना होती. त्याच्यामुळे त्यांना आपण मनपूर्वक धन्यवाद देऊ, त्यांचे आभार व्यक्त करू. तसेच आज जे सर्व कन्सल्टंट आपल्या या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालेले आहेत, डॉक्टर थॉमस सर, डॉक्टर मधुबाला मॅडम, डॉक्टर अंतरा देशमुख, डॉक्टर महेश पाटील, डॉक्टर मिलिंद वैष्णव, या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वजण जे आजच्या कार्यक्रमाला बघत आहेत त्या सर्वांचे पण मनपूर्वक आभार. ज्या सर्वांना याची आज न उद्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्तींची उपस्थिती आजकाल असते, तर त्या सर्वांनी या योजनेचा फायदा घ्यावा, या केंद्राचा फायदा घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. थँक्यू.